विल मूव ऑन टू द ॲडव्हान्टेजेस थोडक्यात बघू आणि नंतर आपण राहिलेल्या कंटेंट कडे जाऊ. सो द ॲडव्हान्टेजेस आर engine requirement. Engine requires different air fuel ratio according to different conditions. Okay, like idling, part load, acceleration, etc. This system means fuel injection system satisfy all the conditions. म्हणजे कुठलीही कंडिशन असो. आता आपल्याला जास्त काय अडचण येत नाही. ऍक्सिलेटर मध्ये कार्बोरेटर मध्ये काय आपल्याला अडचण येत होती, त्या कंडिशनला सेट केलंय त्या कंडिशनला ती चांगला परफॉर्मन्स देत होतं, परंतु कंडिशन चेंज झाली की ती प्रॉब्लेम द्यायला चालू करायचं. परंतु इथं तसं होत नाहीये. आय थिंक my camera is on. I think is my camera on? Yes sir. Yeah, okay. ओके. तर म्हणजे आपल्या कार्बोरेटर सिस्टम मध्ये मेन डिफेक्ट हा होता की कंडिशन चेंज झाली की आपला कार्बोरेटर फेल व्हायचा म्हणजे कम्प्लिटली वर्किंग आउट ऑफ वर्किंग नाही व्हायचा, परंतु आपल्याला जसं परफॉर्मन्स जसं पाहिजे तसं मिळत नव्हतं. मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आलं, समजा गाडी माझी मी सेटिंग करून घेतली, मला एफिशियन्सी चांगली पाहिजे या हिशोबाने मी सेटिंग करून घेतलं आणि एके दिवशी माझ्यावर अशी वेळ आली की मला खूप लोड ओढायची वेळ आली, गाडीमध्ये खूप लोड भरला मी, तर त्या केसमध्ये मला परफॉर्मन्स पुअर मिळायचा. किंवा एका दिवशी मला अचानक काहीतरी एमर्जन्सी आली आणि मला खूप स्पीडमध्ये जायचं आहे गाडीच, परंतु त्या दिवशी गाडी मला तेवढ्या पाहिजे तेवढ्या स्पीडमध्ये जाता आलं नाही. का? कारण माझी एफिशियन्सी कंडिशनला मी इकॉनॉमिक कंडिशनला आपल्याला सेटिंग केलंय. आणि उलट मी जर पॉवर सेटिंग करून घेतलं, म्हणजे मला गाडीची पॉवर जास्त चांगली पाहिजे असं जर सेटिंग करून घेतलं तर मला पॉवर मिळेल, परंतु माझं एफिशियन्सी ऑफ द फ्युएल विल हॅम्पर, मायलेज तुम्हाला कमी मिळणार. बरोबर? 50 किलोमीटर पर लिटर मिळायच्या ऐवजी तुम्हाला 30 किलोमीटर पर लिटर, 40 किलोमीटर पर लिटर असं मिळायला चालू होईल. सो द एफिशियन्सी इज गोइंग टू हॅम्पर. तर अशीची जी कंडिशन्स येते कार्बोरेटरमुळे, तर ती येऊ नये म्हणून त्याच्यावरती मात्रा म्हणून आपण ही फ्युएल इंजेक्शन सिस्टम कडे चाललो. का? कारण फ्युएल इंजेक्शन सिस्टम मध्ये आपल्याला फ्रीडम आहे कधी किती इंजेक्ट करायचं. बरोबर? कधी किती इंजेक्ट करायचं आपण डिसाईड करू शकतो. कुठल्या बेसिसवर? वेगळ्या वेगळ्या सिस्टम्स बेसिस, कंडिशन बेसिसवर. मग जी काय कंडिशन सेन्सर सेन्स करेल ती इंजिनला ECU ला जाईल आणि ECU त्या पद्धतीनं आपोआप कंट्रोल करेल. सो दॅट इज वेअर हिअर इथं जी काय लिहिलंय, आयडलिंग असो, पार्ट लोड असो, ऍक्सलरेशन असो, पॉवर असो, या सगळ्या कंडिशनला फ्युएल इंजेक्शन सिस्टम वापरून आपण हे करू शकत होतो. कशामध्ये? फ्युएल इंजेक्शन सिस्टम मध्ये. देयर इज नो वेंचुरी आपण वापरत नाहीये ऍज इन द कार्बोरेटर. सो देयर इज a smooth flow of air, hence volumetric efficiency is increased. आम्हाला या सेकंड स्टेटमेंटचा अर्थ कोण सांगेल का? there is no venturing as in carburetor, म्हणजे जसं कार्बोरेटर मध्ये वेंचुरी वापरतो तसं आपण इथं वेंचुरी वापरत नाहीये. सो there is smooth flow of air, hence volumetric efficiency increases. आता मला हे कोण सांगू शकेल का की व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी का वाढते असं इथं म्हणायचंय? कॅन एनीबडी? अनम्यूट करून कोणीतरी बोला. सर कार्बोरेटर मध्ये वेंचुरीचा यूज केला होता, ज्याच्यामुळे त्याची जी स्पीड आहे व्हॉल्युमेट्रिक जे एअर येणार आहे ते पहिल्यांदा हाय स्पीड नेत होतं आणि वेंचुरीमुळे त्याची लो स्पीड होत होती आणि ते हाय होत होतं. बरोबर, ठीक आहे, गुड. ओके, बेसिकली काय तर वेंचुरी म्हणजे काय? ऑब्स्ट्रक्शन आहे. फ्लो मध्ये ऑब्स्ट्रक्शन टाकलं तर काय होतं? प्रेशर ड्रॉप होतो. प्रेशर ड्रॉप झालं तर काय होतं? फ्लो कमी स्पीड न होतो. ऑब्वियस. म्हणजे आपण वेंचुरी वापरून ऑब्स्ट्रक्शन फ्लो मध्ये ऑब्स्ट्रक्शन टाकलं होतं. आपलं वेंचुरी टाकण्याचा हेतू वेगळा होता. काय होता? तिथं प्रेशर ड्रॉप तयार करायचं आणि ते वापरून आपण फ्युएल इंजेक्शन करायचं. परंतु इथं आपल्याला ती काय सगळं काही करावं लागत नाही ना, कारण आपण इंजेक्शन सिस्टमसाठी आपण वेगळा पंप, इंजेक्टर सगळं आपण वेगळं सिस्टम वापरलंय. त्यामुळे इथं आपल्याला वेंचुरी काय वापरायची गरज भासत नाही. आणि वेंचुरी वापरत नाही म्हणजे काय? आपण जे काय ऑब्स्ट्रक्शन टाकलं होतं एअरफ्लो मध्ये
ती ऑब्स्ट्रक्शन नाहीये. ऑब्स्ट्रक्शन नसल्यामुळं तुमचं एअर स्मूथली फ्लो होऊ शकते आणि त्यामुळं कमी वेळेमध्ये इंजिन जास्त भरलं जाऊ शकते. म्हणजे दॅट इन अदर वर्ड्स द व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी इज हायर इन केस ऑफ फ्युएल इंजेक्शन सिस्टम दॅन इन केस ऑफ ए कार्बोरेटेड सिस्टम. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी फ्युएल इंजेक्शन मध्ये का जास्त आहे? कारण आपण अडथळे नाही टाकत. बरोबर, आपण वॉल टाकतो बघा, एखाद्या फ्लो मध्ये पाईप मध्ये वॉल टाकतो म्हणजे काय करतो? ऑब्स्ट्रक्शन टाकतोय. ऑब्स्ट्रक्शन टाकल्यामुळे फ्लो कमी झाला. बरोबर, इथं सुद्धा आपण काय केलं? वेंचुरी वापरली. वेंचुरी काय होतं? ऑब्स्ट्रक्शन होतं. ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे फ्लो रेट कमी झाला. आता फ्लो रेट कमी झाला म्हणजे तुमचं कमी फ्लोनं सप्लाय झाली एअर, म्हणजेच अवेलेबल टाइम मध्ये ती कमी भरली जाणार. अवेलेबल टाइम, कारण टाइम तर फिक्स आहे, स्पीडच्या हिशोबानं फिक्स आहे. मग आपल्याला तेवढ्या अवेलेबल टाइम मध्ये ती इंजिनचं सिलेंडर जी भरण्याची जी टेंडन्सी आहे दॅट विल बिकम लेस, or less air will reach the cylinder in case of carburetor engine when compared to that of a injection type of engine. Okay, and therefore we say the volumetric efficiency is higher in case of fuel injection system. I hope everybody understood. Less problem of icing and vapor lock. Icing, vapor lock हे प्रॉब्लेम होतच नाहीयेत. बरोबर का? आपण तिथं काय होत होतं? आयसिंग का होत होतं? कारण तिथं आपण इव्हॅपोरेट तिथं करत होतो. कुठं करत होतो? त्या वेंचुरीच्या तिथं. मग तिथं इव्हॅपोरेशन करत असल्यामुळे ती हीट आहे ती फ्युएलने ऍब्झॉर्ब केल्यामुळे तिथं कार्बोरेटर गार पडला आणि तिथं गार पडला त्यामुळे काय झालं? तिथली जी एअर आहे ती मॉइश्चर आहे दॅट बिकम सेटल्ड ऑन द कार्बोरेटर वॉल्स. तर तसला इथं काही प्रॉब्लेम नाहीये. इथं डायरेक्ट आपण इंजेक्शन करतोय. बरोबर, आणि ती कुठं करतोय? एकतर वॉलच्या तिथं गेल्यानंतर किंवा म्हणजे पाक इंजिनच्या जवळ, वेअर द पार्ट्स आर कंपॅरेटिव्हली हॉटर, कंपॅरेटिव्ह वॉर्मर. बरोबर, तसं कार्बोरेटर आपण काय डायरेक्टली एकदम असं जवळ ठेवू शकत नाही. बरोबर, एकदम इंजिनच्या जवळ ठेवून नेहमी त्याला गरम ठेवू शकत नाही आपण, ते आपण लांबच ठेवलेलं असतं. परंतु आपण आता इंजेक्शन करताना आपण ती कुठे इंजेक्ट करायचं हे ठरवू शकतो. सो वी इंटेन्शनली इंजेक्ट इट नियर टू द वॉल. वाय? बिकॉज at that particular region comparatively the region is warmer, there is heat available, so there will not be any cooling effect and therefore there will not be any icing problem. So icing, vapor lock हे सगळे प्रॉब्लेम आहेत हे होत नाहीत. वेपर लॉक म्हणजे काय? वेपर लॉक प्रॉब्लेम म्हणजे पाईप मध्ये फ्लो होताना पेट्रोल असेल तर कधी कधी काय होत माहिती आहे का? उन्हाळ्याचा दिवस असेल ना तर ती हायली वॉलटाईल कॉम्पोनेंट्स असतात ते वेपर होऊन जातात कार्बोरेटर मध्ये यायच्याच अगोदर. मग तिथं जर एक बबल तयार झाला, तिथं जर वेपरचा बबल तयार झाला, सो दॅट बिकम्स ऑब्स्ट्रक्शन फॉर द फ्लो, सो दॅट इज कॉल्ड एज अ वेपर लॉक. ओके, तर तसला प्रॉब्लेम इथे येत नाहीये कारण आपण इथं हाय प्रेशर सगळं सिस्टम वर्क करतोय. इंटेन्शनली प्रेशर देऊन आपण एक पंपनं सक करतोय, सप्लाय करतोय, प्रेशराईज करून सप्लाय करतोय. त्यामुळे वेपर फ्युएल होणं, वेपर लॉक होणं ही असलं काही इकडं होत नाहीये. ओके, आयसिंग, देर इज नो आयसिंग प्रॉब्लेम, देर इज नो वेपर प्रॉब्लेम. इझी स्टार्टिंगसाठी आपण बघितली काय सिस्टम आहे. एक सेपरेट इंजेक्टर आपण बसवलाय, ते सेपरेट इंजेक्टर आपण ऑपरेट करणार आणि जास्त फ्युएल आतमध्ये सोडणार कधी? स्टार्टिंगच्या वेळेला. सो देर इज नो मच कोल्ड स्टार्टिंग प्रॉब्लेम जसं कार्बोरेटर इंजिन मध्ये होतो. कारण तिथं काय होतं? इव्हॅपोरेशन होत नाही, मग कार्बोरेटर ओव्हरफ्लो होतो. ओव्हरफ्लो झाला की मग आपल्याला ती काढावं लागतो. ते ओव्हरफ्लो झालेला पुसून काढायला लागतं आणि नंतर परत बसवतो. भरपूर आपल्याला अशा भरपूर प्रॉब्लेम्स येतात. बरोबर, सो ऑल दोज थिंग्स कॅन बी एलिमिनेटेड इन केस ऑफ इंजेक्शन सिस्टम. इन मल्टीसिलेंडर इंजिन एअर फ्युएल रेशिओ विल बी सप्लाइड टू ऑल सिलेंडर्स. वी कॅन एन्श्योर प्रत्येक सिलेंडरला तोच एअर फ्युएल रेशिओ मिळेल याची गॅरंटी आपल्याला इथं देता येते, जी आपण कार्बोरेटर इंजिन मध्ये देऊ शकत नव्हतो. कारण आपल्याला माहितीये जिथून मिक्सचर तयार झालं तिथून काय अंतरावर सिलेंडर आहे आणि त्या अंतरापर्यंत पोहोचेपर्यंत ती जर अंतर जास्त असेल तर आपल्याला मिक्सचर लीन होत होतं आणि ती जर जवळ असेल तर मिक्सचर कंपॅरेटिव्हली रिच, म्हणजे वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला वेगवेगळ्या प्रमाणात मिक्सचर क्वालिटी मिळत होती. इथं तसं नाहीये. इथं आपल्याला प्रत्येक इंजेक्टरचं कंट्रोल ECU कडे आहे. सो द ECU कॅन डिसाइड हाऊ मच fuel is needed to be injected by every cylinder at every cylinder. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक सिलेंडरला
equal amount of mixture, equal quantity as well as equal richness, quality of the mixture we can ensure. As required, air fuel ratios apply to different conditions. वेगवेगळ्या कंडिशनला आपल्याला कोप अप करू शकत होतो. Therefore, emissionचे problem कमी होत आहेत. And as per our requirement, more power, whenever the more power is required, we can increase the amount of fuel injected and we can produce more power. So that can be also done. Improves brake specific fuel consumption, result in better mileage. So what is this brake specific fuel consumption? We'll discuss this particular term when we are discussing the performance of the engine, chapter number 5. Okay, so there we will discuss what is this brake specific fuel consumption. It is related to fuel consumption of the system. Okay, we'll discuss in detail what is this brake specific and all. And in other words, we are saying that the mileage is better. So these were the advantages of injection system. So anybody having any doubt with respect to advantages? If no, we'll move on to disadvantages. Advantages आहेत पण काय disadvantages आहेत? काय disadvantages? Initial cost. सुरुवातीचे पंप पाहिजे आपल्याला, एक इंजेक्टर पाहिजे, ECU पाहिजे, सेन्सर्स पाहिजे. कार्बोरेटर मध्ये हे सगळं काय नव्हतं. एक कार्बोरेटर बसवला की ते सगळं त्याचं ते बघून घ्यायचं. बरोबर का? पण आता तसं नाहीये. प्रत्येक कार्बोरेटर, सेन्सर्स ते सगळं त्या ECU ला कनेक्ट करायचं, ते ECU मधून सिग्नल येणार, ते परत इंजेक्टरला द्यायचं, तिथे एक ऍक्च्युएटर असायचा. बरोबर. सो वी हॅव so many new components added, and along with that, to operate that we have to install that we have to go for higher initial cost. Major parts of electronics. Okay, so a lot of electronics comes into picture. Comparatively, the operation of a carburetor was comparatively mechanical in nature, while petrol injection system is comparatively electronic in nature. Repair which increases the repairing costs also, maintenance costs also. कारण काय प्रॉब्लेम आला तर आपल्याला साध्या मेकॅनिकला त्या आयडेंटिफाय होत नाहीत. कारण समजा एखाद्या सेन्सर्स बिघडला तर ती सेन्सर काय करणार आहे? सिग्नल चुकीचा देणार आहे. चुकीचं सिग्नल दिल्यामुळे काय जाणार आहे? ECU चं कॅल्क्युलेशन चुकणार आहे. ECU चं कॅल्क्युलेशन चुकायला लागलं की ती ECU जी सप्लाय करतोय फ्युअल त्याची कॅल्क्युलेशन चुकणार आहे. परंतु आपल्या साध्या मेकॅनिकलला किंवा साध्या मिस्त्रीला ह्या गोष्टी आयडेंटिफाय करता येतात का? तर आन्सर आहे नो. सो the maintenance costs, so it requires repair requires special devices, skilled workers, and therefore maintenance cost is more, and maintenance and diagnosis cost is also more. System is more complicated, which requires more care and attention. So these were the disadvantage of a SI injection system. So any doubt with respect to whatever has been discussed till now? कोणाला काय डाऊट आहे का आता जे काय डिस्कस केलं आपण त्याच्याबद्दल? एनीबडी हॅविंग एनी डाऊट? नो सर. ओके, नाउ विल मूव ऑन टू वन लास्ट पार्ट, that is calculation of air fuel mixture. Okay, so here so basically we are trying to find out the air fuel mixture. आता एअर फ्युअल मिक्सचर म्हणजे काय? तर त्यात थोड्या प्रमाणात एअर आहे, त्यात थोड्या प्रमाणात फ्युअल आहे, आणि त्याचं जे मिक्सचर तयार केलंय त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला त्यात किती एअर आहे आणि किती फ्युअल आहे याचं मेजरमेंट करायचं आहे. ओके, तर आपल्याला वी आर इंटरेस्टेड इन मास ऑफ एअर अँड मास ऑफ फ्युअल. वी आर इंटरेस्टेड इन मास ऑफ एअर अँड मास ऑफ फ्युअल. वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हॉल्यूम ऑफ एअर अँड व्हॉल्यूम ऑफ फ्युअल. बरोबर का? कारण डिपेंडिंग ऑन द मास where the number of atoms will be fixed. Okay, so we are supposed to measure on mass basis. Okay, we are not measuring on the basis of volume.
Okay, so here when we are talking of finding out air fuel ratio, means we are supposed to find the ratio of mass of air to mass of fuel. Okay, air fuel ratio काय काय ठिकाणी तुम्ही fuel air ratio असेल, so it becomes mass of fuel divided by mass of air, आणि air fuel ratio असेल तर mass of air divided by mass of fuel. ओके, म्हणजे एअर फ्युअल म्हणत असेल तर एअर न्यूमरेटर मध्ये, फ्युअल डिनॉमिनेटर मध्ये, फ्युअल एअर रेशो म्हणाल तर फ्युअल डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये, आणि एअर डिनॉमिनेटर मध्ये. सो यू अंडरस्टँड दॅट. सो दॅट मीन्स मास ऑफ एअर डिवायडेड बाय मास ऑफ फ्युअल. सो दिस इज व्हॉट वी वॉन्ट. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे एम इज इक्वल टू रो इंटू ए इंटू व्ही. ही इक्वेशन तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये बरेच वेळाला पाहिलेलं असेल. What is this rho? Rho is the density. A is the area cross section of the flow. And what is this V? V is the velocity. Okay. So mass of air is equal to density of the air multiplied by the cross sectional area of the passage of the air multiplied by velocity of the air at that particular section which we are taking into consideration. Okay. Similarly, mass of fuel, density of the fuel multiplied by the cross-sectional area of the passage of the fuel multiplied by velocity with which the fuel is flowing through that particular cross-section. Okay. Now, generally, this can be done by two ways. कुठे जाते? ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला ते हातच बघू आपण. ओके, शियर. मग ते आपण आता ही एअर फ्युअल रेशो कशात मेजर करणार आहे, तयार करणार आहे? कार्बोरेटर यूज करून. तर आपल्या इथे कार्बोरेटर दाखवलं आपण. तर आता ही कार्बोरेटरचे इनलेट, दिस इज द पॉइंट वेअर एअर इज गोइंग इन अँड दिस इज द पॉइंट वेअर द मिक्सचर इज गोइंग आउट. बरोबर. तर आपण इथलं दोन सेक्शन्स घेतले. एक ही सेक्शन ज्याला आपण सेक्शन 1-1 म्हणतोय, आणि इथे एक सेक्शन ह्याला सेक्शन 2-2 असं म्हणतोय. बरोबर. तर we assume that mass flow rate is constant in this particular barrel, carburetor barrel. या बॅरेल मधून फ्लो होणारे एअर हे मास फ्लो रेट आहे, एअरचा मास फ्लो रेट आहे, ती कॉन्स्टंट असणार आहे असं आपण अज्युम करून चालतोय. बरोबर. कारण व्हॉट एव्हर इज कमिंग इन विल बी गोइंग आउट ओव्हर हिअर. करेक्ट. म्हणून आपण अज्युम करतोय की मास फ्लो रेट इज कॉन्स्टंट. बरोबर. आता ही मास फ्लो रेट फाइंड आउट, सॉरी, एअर फ्युअल रेशो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन मेथड आहेत. एक आहे एक्झॅक्ट मेथड, एक आहे अप्रॉक्सिमेट मेथड. तर काय आहे बघूया एक्झॅक्ट मेथड आणि काय आहे अप्रॉक्सिमेट मेथड. तर एक्झॅक्ट मेथड म्हणजे काय? एक्झॅक्ट मेथड म्हणजे कन्सिडरिंग एअर ऍज कॉम्प्रेसेबल. ज्या वेळेला आपण एअरला कॉम्प्रेसेबल आहे असं कन्सिडर करून कॅल्क्युलेशन करतोय त्यावेळेला आपण त्याला एक्झॅक्ट मेथड असं म्हणतो. आणि when we consider air is as incompressible and we do the calculations, then we call it as approximate method. आता असं का? कारण आपल्याला माहिती आहे whether air is compressible or incompressible. Whether air is compressible or incompressible, can anybody tell? Compressible. Compressible म्हणजे आपण जसं आहे ती कॉम्प्रेसेबल आहे म्हणून आपण त्याला कॉम्प्रेसेबल कन्सिडर करतोय, म्हणून दॅट इज एक्झॅक्ट मेथड. ती करेक्ट मेथड आहे. परंतु दिस बिकम्स अ बिट कॉम्प्लिकेटेड. आणि म्हणून काय केलं आपण, सिम्प्लिफाय करायसाठी आपण काय केलं, वी कन्सिडर द एअर ॲज इनकॉम्प्रेसेबल अँड देअरफॉर वी कॉल इट ॲज अप्रॉक्सिमेट मेथड. ओके. तर हे एक्झॅक्ट मेथड का आपण एक्झॅक्ट झाले आणि अप्रॉक्सिमेट मेथड का अप्रॉक्सिमेट झाली हे तुम्हाला कळालं. बरोबर. तर
we have two methods. One is the exact method and second is the approximate method. आणि दोन्ही मेथड मध्ये आपण काय करणार आहे, दोन्ही मेथड मध्ये आपण काय करणार आहे, मास ऑफ एअर फाइंड आउट करणार आहे, मास ऑफ फ्युअल फाइंड आउट करणार आहे आणि त्याचा रेशो फाइंड आउट करणार आहे. मास ऑफ एअर कसं फाइंड आउट करायचं, रो एव्ही. मास ऑफ फ्युअल कसं फाइंड आउट करायचं, रो एव्ही. बरोबर. आता मग इथं ही रो ए म्हणजे एअरची डेन्सिटी, हे सगळ्यांना माहिती आहे, हे काही चेंज होणार नाही. रो ऑफ एफ ही सगळ्यांना माहिती आहे, ती काही चेंज होणार नाही. आता हे दोन टर्म काय आहेत, ही A2 लिहिले हिअर, दिस इज दिस, इट इज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वेंचुरी, बिकॉज वेंचुरी इज डिसाइडिंग हाऊ मच velocity is going to be there, pressure is going to be there with which the air is going to move. एअर किती प्रेशर मध्ये असणार आहे, किती वेलॉसिटीने मूव्ह होणार आहे, हे कोण डिसाइड करणार आहे, क्रॉस सेक्शनल एरिया. कुठली क्रॉस सेक्शनल एरिया, सेक्शन 2 चा क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणून इथं आपण A2 घेतलं. एअरची वेलॉसिटी किती असणार आहे, V2 किती असणार आहे, बरोबर, कुठल्या रिजन मध्ये, सेक्शन 2 मध्ये, बरोबर. सो वी टेक 2. Correct? Karan, this 2 velocity will decide how much pressure drop is going to be there, and that pressure drop will decide okay other parameters. म्हणजे थोडक्यात काय, रो A2 V2 is your MA. आता similarly, what is MF? MF is here rho F, that is density of fuel. What is AF? AF is the cross section of the nozzle of the injector. इथे एक नोझल वापरलंय, इंजेक्टर सॉरी या फ्युएल सिस्टम मध्ये एक नोझल वापरलंय, बरोबर. त्या नोझलचे टिप ज्याच्यामधून आपले फ्युएल बाहेर येते त्याचं क्रॉस सेक्शन किती आहे. सो दॅट एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन इज युअर AF ऑफ द इंजेक्टर, अँड VF इज द velocity of the fuel with which the fuel is flowing out of the injector is your VF. Okay, I hope everybody understood these many terms. Any doubt in this? Any doubt in this? Anybody having any doubt? Okay. So when we are calculating the air fuel ratio, so we basically mean to find out mass of air divided by mass of fuel. Okay. So that is what we want to find out. And for that, we have taken two sections, one section over here, another section over here. Okay. Now, here you can see there is some Z distance between the level of the fuel and level of the tip of the injector and the level of the fuel. बरोबर. ह्याच्यामध्ये हे फ्युएलची लेवल इथपर्यंत आहे, परंतु ह्याचा टिप इथपर्यंत आहे. म्हणजे ह्या एवढ्या सक्शनमुळे पहिल्यांदा एवढा हे ओव्हरकम करून नंतर परत इंजेक्ट होणार आहे. असं का केलं आपण, ही जर या लेवलला ठेवलं असतं तर काही न करता सुद्धा फ्युएल बाहेर येत राहिलं असतं कंटिन्युअसली. तसं होऊ नये म्हणून आपण इंटेन्शनली थोडं याला खाली ठेवलं. बाय व्हॉट डिस्टन्स, Z डिस्टन्स, बरोबर. सो ओके, नाव आपण इथं जी काय ओके इन एक्झॅक्ट मेथड, बरोबर. तर या सगळ्या फ्लुइडिक कंडिशन्स मध्ये आपण तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये शिकला असाल. दोन मेथडने जनरली आपण सॉल्व्ह करतो. एक बर्नौलीज थिअरम यूज करून आपण सॉल्व्ह करतो इक्वेशन, आणि दुसरं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन यूज करून सॉल्व्ह करतो. तर आपण जनरली व्हेन वी आर डीलिंग विथ द कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स वी यूज स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. We use steady flow energy equation. And when we are dealing with incompressible fluids, we use Bernoulli's equation. बरोबर. तर हे एकदा आपण माहित झालं तर इथं बघा काय म्हटले, फॉर फाइंडिंग आउट द मास ऑफ एअर वी आर युझिंग स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. का, एअरला आपण कॉम्प्रेसिबल आहे असं गृहीत धरून चाललो, आणि फ्युएल वी नो इज इनकॉम्प्रेसिबल, बरोबर. फ्युएल इनकॉम्प्रेसिबल आहेच आपल्याला माहितच आहे, आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडला आपण बर्नौलीज इक्वेशनच वापरणार आहे, म्हणून आपण इथं बर्नौलीज इक्वेशन वापरलं. परंतु एअरला आपण कॉम्प्रेसिबल आहे असं गृहीत धरून इथं
चाललोय म्हणून आपण स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन वापरलं. बरोबर. तर या केसमध्ये या केसमध्ये एअर इज कन्सिडर्ड टू बी कॉम्प्रेसिबल वाईल फ्युएल इज इनकॉम्प्रेसिबल. बरोबर. म्हणून आपण मास ऑफ एअर फाइंड आउट करण्यासाठी स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन वापरणार आणि मास ऑफ फ्युएल फाइंड आउट करण्यासाठी बर्नौलीज इक्वेशन वापरणार. आणि मग आपल्याला काय मिळणार, एकदा मास ऑफ एअर मास ऑफ फ्युएल मिळालं की वी फाइंड आउट द रेशो ऑफ दॅट. बरोबर. त्याचा रेशो फाइंड आउट करणार. मग आता दिस विल बी युअर थेरॉटिकल एअर फ्युएल रेशो. आपण मास ऑफ एअर कसं फाइंड आउट केलं, युझिंग स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. मास ऑफ फ्युएल कसं फाइंड आउट केलं, युझिंग बर्नौलीज इक्वेशन. का स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन कन्सिडर केलं, एअर फ्लो कन्सिडर करण्यासाठी वी आर कन्सिडरिंग एअर ॲज कॉम्प्रेसिबल. And why we are using Bernoulli's equation for finding out the mass of fuel? Because fuel is, we know it is incompressible. त्यामुळे त्याचा कन्सिडर करायचा काय प्रश्नच येत नाही, ते इनकॉम्प्रेसिबलच आहे. आणि इनकॉम्प्रेसिबल केसेस मध्ये आपण बर्नौलीज इक्वेशनच वापरतो. मग आपल्याला या कंडिशन अज्युम करून आपण मास ऑफ एअर फाइंड आउट केली, मास ऑफ फ्युएल फाइंड आउट केलं आणि त्याचा रेशो फाइंड आउट केला. बट दिस इज युअर थेरॉटिकल एअर फ्युएल रेशो. बरोबर. आता आपल्याला काय मिळाला, थेरॉटिकल एअर फ्युएल रेशो मिळाला. परंतु आपल्याला काय पाहिजे, ऍक्च्युअल एअर फ्युएल रेशो. आता ऍक्च्युअल हाऊ टू फाइंड आउट ऍक्च्युअल एअर फ्युएल रेशो? सो टू फाइंड आउट द मास ऑफ, फॉर दॅट वी रिक्वायर टू फाइंड आउट ऍक्च्युअल मास फ्लो रेट ऑफ एअर डिवायडेड बाय ऍक्च्युअल मास फ्लो रेट ऑफ फ्युएल. And how to find out the actual flow of mass flow rate of air? By multiplying the theoretical mass flow rate of air by coefficient of discharge of Venturi. So here is your coefficient of discharge of Venturi, CDA. We denote it by CDA, coefficient of discharge of air passage. So we denote it by CDA. So CDA multiplied by rho AV. Rho AV is this. This is your theoretical. Theoretical multiplied by theoretical mass flow rate multiplied by coefficient of discharge will give you actual mass flow rate. Similarly, theoretical fuel flow rate multiplied by coefficient of discharge of fuel coming out of the jet. Okay, CDF, coefficient of discharge of fuel passage. Okay, so when we multiplied by it, then we get actual mass flow rate. कारण एखाद्या पॅसेज मधून ज्या वेळेला एखादा फ्लो होतो ती या कंडिशन मध्ये आपण कॅल्क्युलेट केलं, बरोबर आहे, पण दिस इज थेरॉटिकल. ते ऍक्च्युअली तेवढा नसतो, त्यापेक्षा थोडासा कमी असतो. आणि ती किती कमी असतो, डिपेंडिंग ऑन व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ डिस्चार्ज ऑफ दॅट पर्टिक्युलर पॅसेज. ओके. मग इथं पॅसेज कुठला, एअर साठी वेंचुरी वापरलं होतं. सो इट इज CD of this section 2, that is we are calling it by CDA. Okay, and CDF is the coefficient of discharge of the jet you are using for injection of the fuel. Okay, so now you have mass of air, actual mass of air fuel ratio, actual air fuel ratio is equal to CDA divided by CDF multiplied by the theoretical air fuel ratio, whatever you have calculated. So that is this. So I hope everybody understood this. Left hand side जी काही लिहिलंय ती कुणाला समजलं नाही असं आहे का? Anybody who has not understood anything on the left hand side? Anybody? Okay, now moving to approximate method. इथं आपण काय कन्सिडर करतोय? सो हियर वी आर युजिंग बर्नौलीज थिअरम फॉर फाइंडिंग आउट मास ऑफ एअर. का? वी कन्सिडर एअर ॲज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड and we know that for incompressible fluids the method used is Bernoulli's for solving the equation. Correct? So the Bernoulli's equation is solved
for finding out the MA also, as well as obviously we are using Bernoulli's equation for finding out the mass of fuel law. बरोबर. तर आपल्याला आता इथं दोन्ही कंडिशन मध्ये आपण बर्नॉलिस इक्वेशन वापरले आणि मास ऑफ एअर फाइंड आउट केलं, मास ऑफ फ्युअल फाइंड आउट केलं आणि त्याचा तुमचा रेशो आला, दॅट इज युअर थेरॉटिकल एअर फ्युअल रेशो. आणि आपल्याला ऍक्च्युअल रेशो फाइंड आउट करण्यासाठी परत एकदा आपण CDA आणि CDF ना मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. सो इट बिकम्स लाईक दिस. या दोन्ही मध्ये फरक काय मग राहिला? फक्त फरक राहिला तो इथंच. Here we are using steady flow energy equation to find out the mass of air because we consider air as compressible. Here we consider air as incompressible. Therefore, we use Bernoulli's equation to find out the mass of air. Okay, and then the remaining procedure proceeds. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर डेरिव्हेशन केलं तर इथं येणारा टर्म, इथं येणारा मास एअर फ्युअल रेशो आणि इथं येणारा एअर फ्युअल रेशो हा वेगळ्या वेगळ्या असणार आहे. कारण इथं आपण वेगळे इक्वेशन सॉल्व्ह करतोय, इथं वेगळे इक्वेशन सॉल्व्ह करतोय. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. प्रोसिजर, एक्झॅक्ट मेथड म्हणजे काय, अप्रॉक्सिमेट मेथड म्हणजे काय, एक्झॅक्टला एक्झॅक्ट का म्हणतात, अप्रॉक्सिमेटला अप्रॉक्सिमेट का म्हणतात, एक्झॅक्ट मेथड मध्ये आपण कसं प्रोसीड करतोय आणि अप्रॉक्सिमेट मेथड मध्ये आपण कसं प्रोसीड करतोय ह्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? आता ते फक्त मी इथं तुम्हाला दाखवणार आहे कारण आपण ऍक्च्युली आता डेरिव्हेशन आपल्याला एक्झामला वगैरे विचारणार नाहीये. ओके, सो इथं आपल्याला एअरचं फ्युअलचं रेशो फाइंड आउट करायचं आहे. स्टार्टिंग स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन, फर्स्ट केस. बरोबर, ही स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपण लिहिली. बरोबर, Q हीट, W वर्क, H माहिती आहे एन्थाल्पी. बरोबर आहे. इथं C ही व्हेलॉसिटीसाठी C लिहिलंय या इक्वेशन मध्ये. सो डोंट गेट कन्फ्युज. तिथं मी लिहिताना V लिहिलं, इथं C लिहिलंय. सो डोंट गेट कन्फ्युज. बरोबर. H2 मायनस H1 प्लस हाफ, ही काय, हाफ mv स्क्वेअर कायनेटिक एनर्जी. बरोबर, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, हीट, वर्क डन. ओके, ही सगळं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन झाली. आता यात काय आहे, कार्बोरेटर मध्ये काय आपण हीट सप्लाय करतोय का? नो. सो Q बिकम 0. कार्बोरेटर मध्ये काय वर्क तयार होतोय का? नो, वर्क इज ऑल्सो 0. आपण असं अज्युम करतोय की एअर जिथं एंट्री होते तिथं व्हेलॉसिटी ऑफ एअर इज कॉन्स्टंट, मीन्स देर इज नो फ्लो ऑफ द एअर. म्हणजे एअर इकडे पण या दिशेने फ्लो होत नाही, इकडे या दिशेने पण फ्लो होत नाही, इकडे दिशेने फ्लो होत नाही. एअर तिथं स्टील आहे, ती स्टील एअर आहे, ती आपण सक करतोय. बरोबर का? कारण एअर त्या दिशेने फ्लो होत असेल तर आपल्याला सक करणारी क्वांटिटी कमी होईल, एअर या दिशेने फ्लो होत असेल तर सक करणारी क्वांटिटी वाढेल, असं वगैरे होईल. म्हणून आपण अज्युम काय करतोय की वी आर अज्युमिंग दॅट ऍट द इनलेट द एअर व्हेलॉसिटी इज 0. 0 व्हेलॉसिटीची एअर तिथं स्टॅग्नेंट एअर आहे आणि त्याला आपण सक करतोय असं अज्युम करतोय. सो नाव Q बिकम 0, W बिकम 0, V बिकम 0, दॅट इज C1 बिकम 0. बरोबर. या केसमध्ये देन इट बिकम्स C2, इथं C1 0 झाले, C2 इज इक्वल टू 2H1 मायनस H2, हे दोन्ही टर्म 0 झाले. बरोबर, इथं H2 मायनस H1 असंच राहिलं, यातला हा टर्म 0 झाला, मग इथंही राहतं, हे दुसऱ्या बाजूला नेलं की सो द इक्वेशन बिकम्स लाईक दिस, दॅट इज velocity at C2, that is velocity of air at throat is equal to under root 2 H1 minus H2. असं आपण H ला नंतर CP इंटू T या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, H इज इक्वल टू CP आणि आपल्याला माहितीये मास फ्लो रेट रो एस V. बरोबर, आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. तर आता इथं काय केलं, इथं ही रो डेन्सिटी आहे त्याला व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये लिहिलं. आपल्याला माहितीये दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो रो इज इक्वल टू 1/V, तर 1/V च्या फॉर्म मध्ये लिहिलं. सो मास ऑफ एअर बिकम्स A1, ही A1 असं, C1 हा असं, ही रो 1च्या ऐवजी इथं खाली V1 लिहिलं. इथं सिमिलरली A2 C2 अपॉन V2, ही C2 म्हणजे व्हेलॉसिटी आहे, ही V2 म्हणजे व्हॉल्यूम आहे. कारण ही व्हॉल्यूम का आलं, डेन्सिटीमुळे. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. सो instead of density we are writing volume. Okay, now A1 C1 upon V1. तसं आपल्याला ही इक्वेशन माहिती आहे, PV raised to K is equal to P2 V2 raised to K. बरोबर,
थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण शिकलोय. तर त्याला आपण आता ही म्हणजे P1 V1 इज इक्वल टू P2 V2 म्हणतो बघा. तर ती इक्वेशन बरोबर, त्या इक्वेशनला मधून आपण V2 फाइंड आउट केलं बरोबर. म्हणजे ही व्हॉल्यूम फाइंड आउट केलं. इथं फाइंड आउट काय केलं तर इथं सॉरी वरती इथं व्हेलॉसिटी फाइंड आउट केलं. व्हेलॉसिटी फाइंड आउट केलं. इथं काय फाइंड आउट केलं, कारण आपल्याला काय पाहिजे आपल्याला मास ऑफ एअर फाइंड आउट करण्यासाठी. 1 मिनिट. इथं आपल्याला काय पाहिजे, इथं आपल्याला एरिया माहिती आहे, वेंचुरीची एरिया बरोबर. मास ऑफ एअर साठी वेंचुरीची एरिया माहिती आहे. आपल्याला वेलॉसिटी ऑफ एअर फाइंड आउट करायला पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ एअर फ्लोईंग फाइंड आउट करायला पाहिजे. तर आपल्याला इथं आपण काय केलं, इथं बघा वेलॉसिटी फाइंड आउट केली बरोबर. ही वेलॉसिटी वी कॅन सबस्टिट्यूट ओव्हर हियर V2 and then in order to find out the volume, मग त्यासाठी आपण P1 V1 इज इक्वल टू P2 V2 इक्वेशन मधून V2 फाइंड आउट केला, म्हणजे व्हॉल्यूम फाइंड आउट केला. सो V2 इज इक्वल टू V1 बरोबर. ही V2 इज इक्वल टू V1 इंटू P1 अपॉन P2 1/k ह्या इक्वेशनला मॉडिफाय करून लिहिले आपण इथं बरोबर. ह्या V1 ला PV इज इक्वल टू RT, V1 ला आपण PRT च्या फॉर्म मध्ये लिहिलं ओके. आणि ही इक्वेशन मिळाली. सो वी हॅव नाव इक्वेशन फॉर V2. आता याला आपण सबस्टिट्यूट करतोय ह्या इक्वेशन मध्ये. MA इज इक्वल टू A2 C2 V2 ही जी इक्वेशन होती त्याला आपल्याला A2 हॅज ठेवलं, C2 आपल्याला वरती मिळाले ती आपण इथं लिहिलं 2CP इंटू T1 इंटू ही C2 ची इक्वेशन झाली म्हणजे वेलॉसिटीची, आणि ही व्हॉल्यूमची इक्वेशन आता आपण फाइंड आउट केलेली. सो नाव फायनली यू गेट मास ऑफ एअर इज इक्वल टू थेरॉटिकल मास ऑफ एअर इज इक्वल टू दिस. ही इक्वेशन ही आपण या गोष्टी आपण इथल्या खालच्या इथे वरती आणल्या. सो A2 P1 अपॉन R अंडर रूट T1 हे याला सॉल्व्ह करून घेतलेलं आहे ओके. ही आतमधले ह्याच्यामधला टर्म आहे ओके. दिस वी हॅव सिम्प्लिफाईड. नाव आपल्याला आता जर डिस्कस केलं तर थेरॉटिकल माहित असेल तर ऍक्च्युअल फाइंड आउट करायचं असेल तर कोएफिशिएंट ऑफ डिस्चार्ज मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो व्हॉट इज दिस, CD is the coefficient of discharge of venturi throat. So we have multiplied this term by coefficient of discharge. Okay, then we will get actual. So this is your theoretical. Then actual will be multiplied. Here you have to multiply it by CDT or CDF, whatever you call us. Okay, so multiplied by A2 multiplied by P1 under root R into under root T1 multiplied by under root this particular term. So this equation you can find out. That will be the equation where it will be coming here. Here it will be coming like this. Okay. So this is how you are deriving the equation for mass of air. Okay. Now similarly using Bernoulli's theorem. Okay. Bernoulli's equation. Okay. We have calculated the velocity of the fuel, and then we have calculated the so we have rho f, AF, CF. So we have here this particular equation. Then the actual will be CDF multiplied by MF. So now we have actual air fuel ratio, mass of air, and both as well as actual mass of fuel, and this actual air okay divided by this actual fuel. When we are finding out the ratio, that will be your final term coming over here. This okay. थोडंसं मी पळवून घेतलं कारण तुम्हाला डेरिव्हेशन विचारणार नाहीयेत. ज्यांना कोणाला बघायचंय त्यांनी पुस्तकामध्ये ही इक्वेशन सॉल्व्ड आहे ती जाऊन बघू शकता. मी फक्त तुम्हाला एक एक्सप्लेनेशन दिलं. एक्सप्लेनेशन बेसिस वरती तुम्ही ज्या वेळेला त्याच्या आतमधून बघाल त्यावेळेला तुम्हाला खूप इझिली तुम्हाला समजते बरोबर. अशाच प्रकारे अप्रॉक्सिमेट मेथड मध्ये मी एक्सप्लेन करणार नाहीये. काय करतोय तिथं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन वापरायच्या ऐवजी एअर फ्लो कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला Bernoulli's equation वापरायचं. Then you will find out mass of air, then you will find out mass of fuel, and then take the ratio multiplied by coefficient of discharge, and you will get air fuel ratio by approximate method. So that was about the
फाइंडिंग आउट द एअर फ्युअल रेशो. आणि याच इक्वेशन जी आहेत, याच जी इक्वेशन्स आहेत, बरोबर, ही जी इक्वेशन्स आहे, हीच इक्वेशन आपण पुढच्या ह्याच्यासाठी सुद्धा वापरणार. कुठल्या ह्याच्यासाठी? फाइंडिंग आउट द डायमेन्शन्स डिझाईनसाठी, डिझाईन ऑफ कार्बोरेटरसाठी. आता ही कसं वापरणार हीच इक्वेशन? तर इथं बघा, ह्यात मेजर कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत? एक जेट आहे आणि एक थ्रोट आहे, वेंचुरी आहे. तर वेंचुरीचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करणं आणि जेटचं क्रॉस सेक्शन कॅल्क्युलेट करणं, दिस इज द टू मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर्स फ्रॉम द डिझाईन ऑफ अ कार्बोरेटर. म्हणजे डिझाईन ऑफ कार्बोरेटर करता म्हणजे नक्की काय करता? तर वेंचुरीचं क्रॉस सेक्शन डायमेन्शन फाइंड आउट करायचं आणि ह्या नोझल इंजेक्टर आहे इथं, त्या नोझलचं क्रॉस सेक्शन ज्याच्यामधून फ्युअल फाइंड आउट करते ते फाइंड आउट करायचं, बरोबर. आणि ते म्हणजे काय? दॅट इज युअर A2 अँड AF, बरोबर. म्हणजेच हीच इक्वेशन आपण वापरणार आणि A2 फाइंड आउट केलं, देन दिस बिकम्स द throat diameter, and if you find out the jet diameter, then that is your AF. Okay, so either in this method, if the things are given, then you will use this equation, whatever you are getting, and by exact method. आणि इकडे वापरलेल्या इक्वेशन मधून फाइंड आउट केलं तर अप्रॉक्सिमेट केस मध्ये ती किती व्हॅल्यू येते त्याच्याबद्दल. सो दॅट इज वेअर दॅट इज द डिझाईन पार्ट ऑफ अ कार्बोरेटर. ते आपल्याला अगेन न्यूमेरिकल पार्ट आपल्याला नाहीये. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही काय करा, पुस्तकामधून त्या रिलेटेड प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. तर आपण काय करतो, हीच बेसिक इक्वेशन वापरतो. पण एकदा का त्याचा आपल्याला प्रोसिजर समजले की बाकी सगळं आपण करू शकतो. फक्त इक्वेशन रिअरेंज करायचं असतं, बाकी काय नसतं, बरोबर. तर हे सगळं बाकी सगळे टर्म दिले जाणार आणि A2 फाइंड आउट करायला लावणार, किंवा बाकी सगळे टर्म देणार आणि जेटचं डायमेन्शन फाइंड आउट करायला सांगणार. देन दॅट बिकम्स द डिझाईन ऑफ द कार्बोरेटर. कारण इथं दुसरं काय आहे, ही तर नुसती पाईप आहे, बरोबर. मग आपल्याला काय दिलं? एअरची कंडिशन दिली, एअरची प्रेशर दिली, एअरची वेलॉसिटी दिली, इथंची परत इथल्या पॅरामीटर, आणि तुम्हाला विचारलं की डिझाईन ऑफ कार्बोरेटर म्हणजे डिझाईन ऑफ वेंचुरी. मग डिझाईन ऑफ वेंचुरी म्हणजे A2 फाइंड आउट करणं आणि डिझाईन ऑफ जेट म्हणजे AF फाइंड आउट करणं. ओके, सो that is how you have now. Here you can see we discussed about the engine fuel requirements, we discussed about the mixture requirements, simple carburetor, drawbacks काय आहेत, additional systems कुठे वापरतायत. So we discussed simple carburetor, complete carburetor किंवा modern carburetor होण्यासाठी काय काय लागतं, compensating devices कुठले कुठले आहेत वेगळे वेगळे, कॅल्क्युलेशन ऑफ एअर फ्युअल रेशो, एक्झॅक्ट मेथड आणि अप्रॉक्सिमेट मेथड काय होतं ते आपण बघितलं, कॅल्क्युलेशन ऑफ मेन डायमेन्शन्स ऑफ एअर फ्युअल AF आणि A2, आपण आता जी थ्रोटचं डायमेन्शन आणि जेटचं डायमेन्शन. सो दॅट बिकम्स युअर दिस पर्टिक्युलर पॉइंट. ती फक्त ती जी इक्वेशन मिळणार आहे त्याच्यामधून आपण ती डायराइव्ह करतो. आणि फायनली इलेक्ट्रॉनिक पेट्रोल इंजेक्शन सिस्टम, दॅट इज युअर MPFI. सो आय थिंक I have completed this particular chapter. Everybody has understood what is being displayed over here in this particular equation. Any doubt with respect to whatever is being displayed on your screen? काय केलं एक्झॅक्ट मेथड मध्ये, काय अप्रॉक्सिमेट मेथड मध्ये केलं, कसं एअर फ्युअल रेशो फाइंड आउट केला. म्हणजे कार्बोरेटर रिलेटेड न्यूमेरिकल्स काय काय विचारू शकतात. एक तर एअर फ्युअल रेशो फाइंड आउट करू शकतात, बरोबर. तर एअर फ्युअल रेशो दोन पद्धतीने फाइंड आउट करू शकतो, कुठल्या, एक एक्झॅक्ट मेथडनं, एक अप्रॉक्सिमेट मेथडनं. मग इथल्या रिलेटेड पॅरामीटर्स दिले तर आपण अशा प्रकारे जायचं आणि एअर फ्युअल रेशो फाइंड आउट करायचा. इथल्या रिलेटेड पॅरामीटर दिलं तर आपण अशा प्रकारे जायचं आणि इथं एअर फ्युअल रेशो फाइंड आउट करायचं. आणि जर समजा आपल्याला असं म्हणालो की एक्झॅक्ट मेथड प्रमाणे ह्या अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला कार्बोरेटर वापरायचं आहे, तर आपल्याला किती डायमेन्शनचं कार्बोरेटर पाहिजे, तर इन दॅट केस यू हॅव टू फाइंड आउट A2. आपल्याला जर विचारलं what should be the diameter of the injector for injection of the fuel, then you have to find out AF. तसंच या केसमध्ये. ओके, सो conditions change, parameters given, and accordingly either you have to go for finding out air fuel ratio or you have to finding out the area of the jet and area of the venturi. That is all. Okay, so that is related to the design of carburetor and calculation of air fuel ratio. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. एनी डाऊट?
Anybody having any doubt? Whatever is being discussed? कोणाला काही डाऊट आहे का? Any doubt? Yes. Anybody having any doubt? Okay. I think it is 252, 251, 252 something. Okay. Last 5 minutes. Any doubt you can ask. Else you can mark your attendance and you will leave. कोणाला काय डाऊट असेल तर डाऊट विचारू शकता. नसेल डाऊट तर तुम्ही तुमची अटेंडन्स मार्क करा and you may leave. So we have completed chapter number 2 today. And in the next lecture we'll start chapter number 3. Chapter number 2 मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? काही डाऊट असेल तर विचारा. डाऊट असेल तर विचारा. नसेल तर अटेंडन्स मार्क करून you may leave. Anybody having any doubt? Anybody having any doubt? Please ask. Sir, first unit test कधी? Pardon? First unit test. फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजे आपण त्याला आयएससी म्हणतो. आयएससी 1 अजून डेट डिक्लेअर झालेली नाही. सगळ्या क्लासची आपण एकत्रच घेतो. बरोबर. तुम्हाला युनिट टेस्ट वगैरे बाकीच्या टीचर्सनी घेतली का? चॅप्टर वाईज घेतले. हा, चॅप्टर वाईज आपण तसा एक क्विज घेतला बघा परवा. हा, सो दॅट वी विल कन्सिडर एज अवर टेस्ट. कारण आपल्याला कमी वेळ आहे, त्या सगळ्या गोष्टी करत बसायला आपल्याला जास्त वेळ नाहीये. एक 2-3 टेस्ट घेणार मी एमसीक्यू. जसं एक घेतली तशी अजून एक 2-3 घेणार. अँड त्याचं क्युम्युलेटिव्ह मार्क तुम्हाला तिकडं टर्मवर्क साठी कन्सिडर करणार. सो प्रॉम्प्टली तेवढं अटेंड करा. ज्यांनी कोणी अटेंड केलं नसेल, अजून पण ती एमसीक्यू राहिली असेल तर एमसीक्यू तुम्ही अजून पण सॉल्व्ह करा, जेणेकरून मला त्याची मार्क्स मिळतील आणि मी देन आय कॅन कन्सिडर इट फॉर टर्मवर्क मार्क कॅल्क्युलेशन. त्यामुळे तिकडे काय मिस करू नका. एमसीक्यू दिली तर ती पण कन्सिडर प्रॉम्प्टली करा. आणि आयएससी तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते 70 आणि 30 मार्क फायनल एक्झामिनेशनचे आहे, ते 30 मार्कसाठी आयएससी लागते. आयएससीचं मार्क कन्सिडर होतं, त्यामुळे ती तर तुम्हाला कंपल्सरी अटेंड करावंच लागणार आहे. आणि आज मी तुम्हाला असाइनमेंटचे क्वेश्चन्स आणि ह्याचे एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून काढा, तयारी करून ठेवा. एक पीडीएफ तयार करायचं, एक असाइनमेंटचं पीडीएफ आणि एक एक्सपेरिमेंटचं पीडीएफ सेपरेट तयार करून ठेवायचं. आणि ज्या वेळेला मी फायनली तुम्हाला सबमिशन करा म्हणेल, त्यावेळेला तुम्ही मी ज्या लिंकवरती येईल त्या लिंकवरती ते सबमिट करायचं. दॅट इज इट. नोटबुक मध्येच लिहायचं ना सर? नोटबुक मध्ये लिहा, पेपरवरती लिहा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फक्त त्याचा पीडीएफ करून तुम्हाला सबमिट करता आला पाहिजे. दॅट इज ऑल. नोटबुक मध्ये लिहिलं तर चांगलं, तुम्हाला यू कॅन यूज इट फॉर युअर स्टडीज. आणि 6 एक्सपेरिमेंट आणि 6 हा मिनिमम 6 एक्सपेरिमेंट आणि मिनिमम 6 असाइनमेंट्स. 8-8, 10-10 लिहिलं तरी चालतील. मी एक्स्ट्रा इंटेन्शनल दिलेत. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकता. मिनिमम 6 तर लिहायला पाहिजे आणि ते सबमिट करायचे आहेत. ओके सर. Any doubt? Anybody else? So we have completed chapter number 2, and in the next lecture we will start chapter number 3. Okay, thank you. Nobody is asking any doubt. So presuming that everybody has understood everything, we will stop over here for today. Yes sir, thank you. Thank you.